आणि आता 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया। धाराशिवमध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय कार्यालयाची तोडफोड केली। हातलाई तलावात मराठा तरुणांनी जलसमाधी आंदोलन केलं आणि या आंदोलनाची दखल न घेतल्याने ही तोडफोड करण्यात आली। हिंगोलीमधील सकल मराठा समाजाकडून नांदेडमधील विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आलं। हिंगोली जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची बदली करावी, मराठा समाजातील तरुणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास येत्या 25 जुलै रोजी आंदोलनाचा इशारा सकल मराठा समाजाकडून देण्यात आला। नवी मुंबईतील खड्ड्यांविरोधात आक्रमक झालेल्या मनसेने झेंडूबाम वाटप आंदोलन केलं। 2 दिवसात खड्डे बुजवले नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। आयएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकरांविरोधात अमरावतीत प्रहार संघटना आक्रमक झाल्याचं दिसून आलं। पूजा खेडकर यांनी दिव्यांगाचं बोगस प्रमाणपत्र मिळवलं आणि त्यामुळे सरकारनं पूजा खेडकर यांची नोकरी रद्द करावी अशी मागणी करण्यात आली। विदर्भात वीज निर्माण होते आणि हीच वीज सर्वत्र पोहोचवली जाते, मात्र वीज बिलांवर आकारलं जाणारं विविध आकार कर हे विदर्भाच्या जनतेला भरावे लागतात। या विरोधात जय विदर्भ पार्टीने नागपुरात निदर्शनं केली। दिल्लीत वीज स्वस्त, विदर्भाची जनता मात्र त्रस्त अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक समन्वय संघानं लाक्षणिक धरणे आंदोलन केलं। अंशतः अनुदानित विना अनुदानित शिक्षकांना 100% अनुदान देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। गेल्या 7 दिवसांपासून महसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यानं विविध कार्यालयातील महसुली सुनावण्या, आवक जावक कामकाज ठप्प झाल्याचं दिसून येत आहे। महसूल विभागाचा आकृतीबंध मंजूर करण्याच्या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी हा संप सुरू आणि या संपामुळे महसूल कार्यालयात कर्मचाऱ्यांविना शेकडो संचिका तुंबल्या असल्यानं सामान्य नागरिकांनाही या संपाचा फटका बसतो। अकोल्यामध्ये प्रहार अपंग क्रांती मोर्चानं प्रलंबित मागण्यांसाठी अकोला महानगरपालिकेवर धडक दिली। दिव्यांगांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा आणि दिव्यांगांना मिळणारं 1300 रुपये मानधन वाढवून 1500 रुपये करण्यात यावं या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। बीडमध्ये वेगवेगळ्या पतसंस्थांमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहारानंतर ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकलेत, हे पैसे मिळावेत या मागणीसाठी ठेवीदारांनी पावसात तब्बल 2 तास रास्ता रोको केला। अकोला शहरात सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे। शहरातील मालमत्ता कर वसुलीचा ठेका चुकीच्या पद्धतीने स्वाती इंडस्ट्रीजला देण्यात आला असा आरोप त्यांनी केलाय आणि हा करार रद्द करावा या मागणीसाठी निलेश देव यांनी उपोषण सुरू केलं। गेल्या 24 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणाऱ्या आदिवासी संघटनांनी सुरत अमरावती राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला। आदिवासी समुदायाकडून 20हून अधिक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येतं। वाशिमच्या मालेगाव शहरात कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम बांधवांनी काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढला। घृणास्पद हल्ला करणाऱ्या गुंडावर कडक कारवाई, कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी पुण्यातील मेळाव्यात शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत अशी जहरी टीका केली होती आणि यावरून अजित पवारांचे खंदे समर्थक आमदार अण्णा बनसोडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। शरद पवार हे देशाचे नेते असून ते आमचं दैवत आहेत हे अजित पवारांनीही सांगितले, त्यामुळे भाजपची टीका योग्य नसल्याचं ते म्हणाले। भ्रष्टाचारांचे सरदार तर मग अजितदादा कोण असा सवाल करत बच्चू कडू यांनी अमित शहांच्या टीकेवर पलटवार केला। शहा यांच्या तोंडातून चुकीनं काहीतरी शब्द निघाले असतील असं ते म्हणाले। शरद पवार भाजपसोबत जाणार नाहीत आणि अजित पवारांनी आता परत शरद पवार यांच्यासोबत जाऊ नये असा सल्ला त्यांनी दिला। ओमराजे निंबाळकर यांच्या निवडीला राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवार अर्चना पाटील यांनी आव्हान दिलं आहे। अर्चना पाटील यांनी संभाजीनगर खंडपीठात पिटिशन दाखल केलेली आहे। निवडणुकीत गैरप्रकार घडले असून निवडणूक प्रक्रिया योग्य प्रकारे पार पडली नसल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे। ओबीसी आरक्षण आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे बीड जिल्ह्यात दाखल झालेत। गेवराई तालुक्यातील विविध गावात ते ओबीसी बांधवांशी संवाद साधणार आहेत। गेवराई शहरात ओबीसी बांधवांनी हलगीच्या कडकडाटात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत हाके आणि वाघमारेंचं स्वागत केलं। पोलीस प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात अहमदनगरमध्ये खासदार निलेश लंके यांनी उपोषण सुरू केलेलं आहे। पोलिसांच्या हप्त्यांचा त्रास सर्वसामान्य जनतेला सोसावा लागतोय। कोणतंही काम पैशाशिवाय होत नाही, याला वाचा फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशी घोषणा खासदार निलेश लंके यांनी केली।
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोणावळ्यातील कार्ला गडावर होम हवन महापूजा आणि आरती करण्यात आली। यावेळी आई एकविरीला अजित पवारांच्या दीर्घायुष्यासाठी साकडं घालण्यात आलं। तसंच अजित पवार मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान होऊ दे अशी प्रार्थना कार्ला ग्रामस्थांनी केली। मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदीच्या नवीन पुलावरील एक्सपान्शन जॉईंटचं कॉन्क्रीट निघाल्यानं भगदाड पडल्याची घटना घडली। भगदाड पडलेल्या पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू असून रॅपिड होर्डिंग सिमेंट वापरून तो भाग नव्यानं जोडण्यात येणार आहे। या सर्व प्रक्रियेला 10 ते 15 दिवस लागण्याची शक्यता असून तोपर्यंत पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। नागपूरला झालेल्या जोरदार पावसानं उमिया औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपन्यांचं मोठं नुकसान झालंय। पावसाचं पाणी बाहेर न पडल्याने या कंपन्यांमध्ये सुमारे 8 फुटांपर्यंत पाणी साचलं। पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी शासनानं योग्य ती व्यवस्था केली नाही असा आरोप करत नुकसान भरपाई देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे। पालघरमध्ये पावसाची संततधार कायम असून डहाणू तलासरी परिसराला पावसाने झोडपलंय। डहाणू कोसबाड रोडवरील रेल्वेचा सबवे पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। गुडघाभर पाण्यातून वाहन चालकांना वाट काढावी लागते। रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे तर काही ठिकाणी अजूनही पाऊस कोसळतोय। सध्या खेडीची जगबुडी आणि राजापूरची कोदवली या 2 नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत। अन्य नद्यांची पाणी पातळी नियंत्रणात आहे। कोपरगावातील आयशा कॉलनीत राहणाऱ्या सोहेल पटेल या तरुणाची अनैतिक संबंधाच्या संशयावरून हत्या करण्यात आली आहे। 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील खरदळी इथल्या जगदंबा देवीच्या मंदिरामधले सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले। मंदिराच्या गेटचं कुलूप उघडून चोरट्यांनी मुद्देमाल पळवला। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। देशाचे राष्ट्रपती येत्या 30 जुलै रोजी लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथे येणार असून राष्ट्रपतींच्या हस्ते उदगीर इथे बुद्ध विहाराचं लोकार्पण होईल आणि त्यानंतर उदगीरमध्ये त्या लोकांना संबोधित करणार आहेत। सांगलीत एका बाजूला कृष्णा आणि वारणा नद्यांना पूरस्थिती निर्माण झालेली असताना दुसऱ्या बाजूला पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ दुष्काळग्रस्तावर आली आहे। पुराचं वाहून जाणारं पाणी मिळावं या मागणीसाठी जतच्या संखमध्ये दुष्काळग्रस्तांनी रास्ता रोको आंदोलन केलं। जलसंपदा विभागाकडून तातडीने कामाला सुरुवात करण्याचं आश्वासन देण्यात आल्यानं आंदोलन स्थगित करण्यात आलं। प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचारी गेल्या 8 दिवसांपासून संपावर आहे। संपाच्या 8व्या दिवशी नांदेडमध्ये महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली। दरम्यान उद्या महसूल कर्मचारी संघटनेची महसूल मंत्र्यांसोबत बैठक पार पडते। या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली तर उद्या संप मिटण्याची शक्यता आहे। थकीत वेतन मिळण्यासाठी बीडमधील रुग्णवाहिका चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। 4 महिन्यांपासून चालकांना वेतन मिळालेलं नाही आणि याबाबत प्रशासनाने संबंधित कंत्राटदारास तात्काळ सूचना करून वेतन देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी चालकांनी केली आहे। गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई कलकत्ता महामार्गाच्या उड्डाण पुलावर मोठं भगदाड पडले। नव्यानंच तयार करण्यात आलेल्या पुलावर भगदाड पडल्यानं कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। त्यामुळे आता या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे। नाशिक शहरातील नवीन नाशिक या परिसरातील रायगड चौक या भागात गढूळ पाणी पुरवठा केला जातो। या पाण्यात जंतुनाशक किडे सुद्धा आहेत। मागील काही दिवसांपासून पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दूषित पाणी पुरवठा केला जात असल्यानं महिलांनी संताप व्यक्त केला। नाशिकच्या वणी शहरात नळाला मलमूत्रयुक्त पाणी येत असल्यानं मनसे आक्रमक झाली आहे। या संदर्भात मनसेने वणी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। यावर तोडगा न काढल्यास गंभीर प्रश्न निर्माण होतील आणि त्याला नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील असा इशारा मनसेने दिला। जळगावच्या अमळनेर तालुक्यातील अनोरे गावात तब्बल 2 वर्षांपासून कोरडी ठाक असलेली 700 फूट खोल बोरवेल जी आहे त्याला अचानक पाणी लागलं। बोरवेल अचानक ओव्हरफ्लो झाल्यानं शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केलं। बुलढाणा जिल्ह्यात जून महिन्यात डेंग्यूनं डोकं वर काढलं होतं। त्यामुळे जिल्ह्यातील 150 पेक्षा जास्त रुग्ण डेंग्यू बाधित झाल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यातील 38 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणांनी तातडीनं डेंग्यूसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे। जळगावातील नियमित ऑडिट न करणाऱ्या 112 ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेने नोटीस बजावल्यात। ग्रामपंचायतींच्या विद्यमान आणि माजी अशा सर्व ग्रामसेवकांना याबाबतचा खुलासा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। खुलासा न केल्यास ग्रामसेवकावर कारवाई करण्यात येईल असा इशारा या नोटीसीतून देण्यात आला। हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत। खड्ड्यांमुळे वाहनचालकांना
प्रवास करताना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। मुरबाडमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून रस्ते जलमय झालेले आहेत। मुरबाड माळशेज घाट रस्त्यावरील वाहतुकीवर देखील पावसाचा परिणाम झाला आहे। रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालकांना वाहने सावकाश चालवावी लागतात। लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातील तिरू नदीवरील पर्यायी पूल वाहून गेल्यानं 2 गावांचा संपर्क तुटला। पुलाला तडे गेल्याचं ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर तात्काळ पूल दुरुस्ती करण्याची मागणी जेटी करण्यात आली होती, मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळालं। मुंबईतील समुद्राला मोठी भरती आलेली आहे। समुद्रात उंच लाटा उसळताना बघायला मिळतात, त्यामुळे नागरिकांना समुद्र परिसरात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या। वसईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे एव्हरशाईन रस्ता पाण्याखाली गेला। मुख्य रस्त्यावर पाणी साचल्यानं पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। विरारमध्ये सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे पूर्वेकडील मनवेलपाडा जिल्हा परिषद शाळेत पाणी साचतंय। शाळेच्या प्रांगणात पाणी साचल्यानं चिमुकल्यांनी या पाण्यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत त्यांना करावी लागते। डहाणू परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली आहे। सकाळपासून संततधार सुरूच आहे आणि सखल भागात पाणी साचतंय। मुसळधार पावसामुळे डहाणूकरांची तारंबळ उडाली आहे। सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदी पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडण्याची भीती व्यक्त केली जाते। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं काही अंशी उसंत घेतली असली तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत, तर मागील 24 तासात जिल्ह्यात 61 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि त्यामुळे वाघोटण नदीला पूर येऊन त्याचा फटका खारेपाटण गावाला बसला। कोल्हापुरात मुसळधार पावसाचा कालव्याला फटका बसलेला आहे। राधानगरीतील माझगाव इथल्या डावा कालवा खचलेला आहे आणि डावा कालवा 50 ते 60 फूट अंतरावर खचला। सांगलीतील शिराळा तालुक्यात धुवाधार पावसामुळे अनेक ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागलेत आणि त्यामुळे मणदूर इथे फरशी पूल वाहून गेला आणि त्यामुळे वाहतूक देखील ठप्प झाली। सांगली जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे वारणा आणि कृष्णा नदीची पाणी पातळी वाढताना दिसते, त्यामुळे सांगलीच्या कसबे डिग्रज आणि मौजे डिग्रज बंधारे पाण्याखाली गेलेत, तर पलूस तालुक्यातील नागाठणे बंधाराही पाण्याखाली गेल्यानं बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक बंद आहे। सांगलीमधील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम असल्यानं पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये आणि चांदोली धरण 78% भरल्यानं पाण्याची आवक लक्षात घेता प्रशासनाकडून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। कृष्णा आणि पंचगंगा नद्या सध्या इशारा पातळीवर वाहत आहेत। कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून सध्या 1.5 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पूर परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेत महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही सरकार समन्वय साधून पाणी सोडताना दिसत आहेत। कोल्हापुरात पावसाची उघडझाप सुरू झाली असून पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे। पंचगंगा नदीचं पाणी 39 फुटांवर आलं असून जिल्ह्यातील 86 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। प्रशासन अलर्ट मोडवरती आलंय। अनेक नागरिकांना स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या। छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील किरदुल इथला तलाव ओव्हरफ्लो झाला। अचानक ते संपूर्ण गाव पाणी जे ते गावात शिरलं। गावातले रस्ते जलमय झाले होते आणि यात अनेक वाहनं वाहून गेली आहेत। अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। चंद्रपूर जिल्ह्यातील उमा नदीच्या पुराने नदीकाठावरील शेतीचं मोठं नुकसान केलंय। पुराचं पाणी शेतात शिरून मूल शहराच्या वेशीपर्यंत आलंय। पुराची स्थिती दाखवणारी दृश्य तेजस चौखुंडे नावाच्या युवकाने ड्रोनद्वारे टिपली। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात एक मालवाहू ट्रक उलटला आणि या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असून या घाटातील गेल्या महिन्याभरातला हा तिसरा मोठा अपघात आहे। रायगडमधील सावरोली खारपाडा रस्त्यावर एक केमिकल गॅसची वाहतूक करणारा टँकर जो तो उलटला आणि या अपघातात काही सिलेंडर लीक झालेले असून हे सिलेंडर मॅन्युअली बंद करण्यात आले। सर्व यंत्रणा घटनास्थळी सज्ज असून पुढील अनर्थ घडू नये यासाठी उपाययोजना केल्या जातात। मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाटात रविवारी मध्यरात्री गॅस टँकर उलटला। रस्त्याचा अंदाज न आल्यानं गॅस टँकर घाटाच्या संरक्षण भिंतीला जाऊन धडकला। 2 क्रेनच्या साह्याने या टँकरला सुरक्षितरित्या हलवण्याचं काम सुरू आहे।
सावंतवाडीतील ओटवणे गावातील तिघांना अळंबी खाल्ल्यानं विषबाधा झाली आणि त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पावसामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यानं रावेर बस आगारातील बस रावेरकडे परतत असताना मोळगाव रस्त्यावर बस जी आहे ती रस्त्याच्या कडेला उतरली। बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि विद्यार्थी होते, मात्र चालकाला प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला। मुंबईतील मुलुंडमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे। एका ऑडी कारने 2 रिक्षा चालकांना धडक दिली। यामध्ये रिक्षा चालक आणि प्रवासी गंभीररित्या जखमी झालेले आहेत। एका रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते। दरम्यान अपघातानंतर ऑडी चालकानं घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती